नमस्कार. जय श्रीराम. खूब लड़ी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. ऐटीने अश्वारूढ झाली. समरती नाई कुणा भ्याली. भूषण मातेला झाली. झाशीची राणी लक्ष्मीबाई. मंडळी, 1857चा उठाव म्हटलं की आपल्याला आठवते, उभी राहते ती रणरागिणी वीरांगना की जिचा पराक्रम बघून इंग्रज अधिकारी चकित झाला आणि तिने या महाराणीविषयी प्रशंसोद्गार काढले. हे सर्व स्वातंत्र्य योद्धे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बाजीराव पेशवे, बहादूर शाह जफर, आद्य क्रांतिकारक मंगल पांडे, या 1857च्या राष्ट्रीय उठावामध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेल्या या सर्वच देशभक्त क्रांतिकारकांना मी विनम्र अभिवादन करतो. मंडळी, या 1857च्या राष्ट्रीय उठावाचं वर्णन सावरकरांनी स्वातंत्र्य समर, 1857चं स्वातंत्र्य समर असं केलं. त्यांनी यावर एक मोठं पुस्तक लिहिलं. अतिशय छान सुंदर पुस्तक ते. आणि त्यांच्या नशिबाने या पुस्तकाला चांगले प्रकाशक लाभले, पाठीराखे लाभले. भगतसिंग, लाला हरदयाळ, आणखी अन्य काही क्रांतिकारक होते, देशभक्त होते. असे सर्वच जण त्या पाठीराखे लाभले आणि त्यामुळे त्यांच्या पुस्तकाला चांगली प्रसिद्धी लाभली. तर 1857चा जो उठाव आहे, ह्या लढ्याची मुख्य कारणे काय, हा उठाव मुख्य का झाला, तर असं एक कारण सांगितलं जातं त्यातलं की 1757 जे प्लासीचं युद्ध झालं आणि त्या लढाईमध्ये जो पराभव झाला त्याचेही कुठे मनाला खूप जखम मोठी झाली होती, खोलवर गेली होती. तर तेव्हापासूनच इंग्रजांविषयी एक चीड आणि संताप मनामध्ये होता. त्यानंतर लॉर्ड डलहौसी यांनी जे कायदे काही केले, नियम बदलले आणि सैनिकांवर, जो भारतीय सैनिकांवर जो अन्यायाचं सत्र अवलंबलं. इंग्रज सैनिकांना एक न्याय, त्यांना पदोन्नती असायची. भारतीय सैनिकांना मात्र पदोन्नती नव्हती. त्यांना वेगळे नियम होते, वेगळे कायदे होते. त्यांच्यावर जुलूम करणारे कायदे होते, भेद करणारे कायदे होते. त्यानंतर यांनी मुख्य म्हणजे संस्थानं सगळी खालसा केली. संस्थानांना वेगळे नियम लावले, संस्थानांवर बंधनं आणली, दत्तक विधानाला विरोध केला. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या विविध प्रकारची कारणे आहेत की त्यामुळे इंग्रजांविषयीचा असंतोष हा वाढत गेला. त्यानंतर एक मुख्य दुसरं कारण म्हणजे त्यांनी गायीची जी चरबी किंवा कातडं ते त्या कारचूसाठी वापरलं. एकीकडे त्यामुळे हिंदू नाराज झाले, हिंदूंच्या भावना दुखावल्या, आणि दुसरीकडे डुकराचं कातडं, चरबी ती त्यांनी कारचूसाठी वापरली. त्यामुळे तिकडे मुस्लिम समाज नाराज झाला. हिंदू आणि मुस्लिम सगळे एकजुटीने इंग्रजांविरुद्ध या युद्धामध्ये लढले असं चित्र आपल्याला दिसलं. त्यामुळे ही त्या इंग्रजांविरुद्ध असंतोषाची काही प्रमुख कारणे आहेत. दुसरी गोष्ट एक आहे की धार्मिक गोष्टींमध्ये इंग्रज ढवळढवळ करत होते आणि तो नकोसा वाटत होता. त्यामुळे भारतीय जनतेमध्ये नाराजी होत होती की काही धार्मिक बंधने आणणे, कायदे बदलणे, नियम बदलणे, अशा कायदे करणे, अशा संदर्भात देखील यांची धार्मिक ढवळढवळ होते आहे असं हिंदू धर्मातल्या काही सनातन्यांचं असं म्हणणं होतं, मत बनलं. तोही असंतोष इंग्रजांविषयी वाढत होता. परंतु आता ह्या लढ्यामध्ये जी संस्थानिक लढले, संस्थान लढली, झाशीचं संस्थान, झाशीच्या राणीचं संस्थान, तेही फार शर्थीने, नेटाने, शौर्याने इंग्रजांविरुद्ध लढलं. त्यानंतर तात्या टोपे, बाजीराव पेशवे, लखनौचं संस्थान, त्यानंतर दिल्लीचं बहादूर शाह जफर, हे ह्यांचंही संस्थान या इंग्रजांविरुद्ध लढलं. मंगल पांडे यांनी इंग्रजांविषयी संताप येऊन, चीड निर्माण होऊन, त्यांच्या अत्याचाराला कंटाळून मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली आणि हे देशभक्त आद्य क्रांतिकारक फासावर गेले. तर अशा तऱ्हेने हे सर्वच, ही जी मंडळी आहे ही इंग्रजांविरुद्ध फार नेटाने, धैर्याने, शौर्याने लढली. त्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि त्याला इंग्रज सरकारही हे सगळ्यांचा पराक्रम बघून चकित झालं.
आता हे जरी असलं तरी हे सर्वजण स्वतंत्रपणे लढले, एकत्र येऊन लढले नाहीत, एकजुटीने लढले नाहीत. या लढ्याच्या अपयशाची काय कारणं असतील? तर या लढ्याला काही मर्यादा होत्या. त्या मर्यादा नेमक्या कोणत्या होत्या? तर एकत्र लढले नाहीत, स्वतंत्रपणे लढले. दुसरी गोष्ट, सर्व संस्थानिक एकत्र आले नाहीत, लढले नाहीत. इंग्रजांविरुद्ध एकत्र आले नाहीत, लढलेही नाहीत. म्हणजे ग्वाल्हेरचं संस्थान आहे ते वेगळं राहिलं, हैदराबादचं संस्थान आहे ते वेगळं राहिलं. दुसरी गोष्ट काय आहे की दक्षिण भारतामध्ये ह्या विरोधात आवाज उठवला गेला नाही. इंग्रजांविरुद्ध असंतोष जो निर्माण व्हायला पाहिजे होता तो दक्षिण भारत पूर्णपणे अलिप्त राहिला. म्हणजे देशभर जी इंग्रजांविरुद्ध लाट यायला पाहिजे होती, ज्या प्रमाणात संस्थानिक लढत होते किंवा भारतीय सैन्य लढत होतं, त्या प्रमाणात हे सैनिक देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये लाट आली नाही, सर्वसामान्य माणसामध्ये लाट आली नाही. त्यामुळे संपूर्ण देश लढला नाही, संपूर्ण देशातील नागरिक हे लढले नाही, जनता लढली नाही. हे एक मुख्य त्या पाठीमागचं कारण आहे की सैनिकांकडे साधनं नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं फारसं, हे एक भाग होताच. ह्या उलट इंग्रज सैनिकांकडे साधनं होती, कारतुसं होती, अनेक गोष्टी होत्या. परंतु ही सगळी कारणं आहेत की आमच्यात आपापसात एकजूट नव्हती, आमच्यात ऐक्य नव्हतं, आमच्यात समन्वय नव्हता. ही यातली मुख्य कारण आहे की सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की आम्ही आमच्या देशासाठी लढत आहोत, आम्ही आमच्या राष्ट्रासाठी लढत आहोत. आमचा देश स्वतंत्र व्हायला हवा आहे म्हणून आम्ही लढत आहोत. ह्या भावनेचा कुठंतरी ह्या संस्थानिकांमध्ये मुख्य म्हणजे हा अभाव दिसत होता. प्रत्येक संस्थानिक हा आपापलं संस्थान कसं वाचेल, आपल्या संस्थानाचे जे अधिकार आहेत गेलेले ते कसे प्राप्त होतील, आपल्याला आपलं संस्थान कसं मिळेल, तर ह्यासाठीच लढताना दिसत होता का, असं एकूणच आपल्याला हे सगळं पाहिल्यावर समजतं की माझ्या संस्थानापेक्षा माझा देश स्वतंत्र व्हावा हे महत्त्वाचं आहे. माझं संस्थान, माझा प्रांत, माझं राज्य, माझी सत्ता ह्यापेक्षाही माझा देश स्वतंत्र व्हावा ही प्रबळ भावना या सगळ्यांमध्ये जी असायला हवी होती ती कुठेतरी कमी पडली का, असाही प्रश्न निर्माण होतो. आमचा एक देश आहे, आमचा अखंड देश आहे, आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही आमच्या देशासाठी लढत आहोत. आमचा देश स्वतंत्र व्हावा ही आमची सर्वांची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही लढत आहोत. ह्या भावनेचे कुठेतरी अभाव होता आणि हीच भावना ही सर्वात महत्त्वाची ठरते. तिथे प्रत्येकजण बघा काय म्हणत होतं. समजा कुणी काय म्हटलं की मेरी झाशी नहीं दूंगी, तर मेरी दिल्ली नहीं दूंगा, मेरा ग्वालियर नहीं दूंगा, मेरा लखनऊ नहीं दूंगा, मेरा हैदराबाद नहीं दूंगा. ह्यापैकी कुणी असं म्हटलं नाही की मेरा भारत नहीं दूंगा. मेरा भारत नहीं दूंगा हा मंत्र व्हायला पाहिजे होता. हा मंत्र झाला असता, हे घोषवाक्य झालं असतं, तर देशातला संपूर्ण प्रत्येक नागरिक, सर्वसामान्य, साक्षर, निरक्षर, स्त्री पुरुष सर्वच प्रकारचे नागरिक हे जागरूक झाले असते, देशभक्तीची देशभर लाट आली असती. हा एक प्रकारचा उठाव जो झाला, स्वातंत्र्य लढा हा देशव्यापी झाला असता. दुसरं एक आहे म्हणजे आमच्या राष्ट्रीयतेचा, आमच्या राष्ट्रीयत्वाचा अभाव होता का, राष्ट्रभावनेचा मुख्य म्हणजे अभाव होता का, असंही आपल्याला एक वाटत राहतं. दुसरी गोष्ट अशी की समजा देशव्यापी नेतृत्व हे लढ्याला लाभलं का, तर नाही लाभलेलं. या लढ्याला देशव्यापी संपूर्ण देश व्यापून टाकेल, संपूर्ण देशातल्या जनतेला त्या नेत्याचं ऐकावं वाटेल आणि आम्ही आमच्या देशासाठी लढत आहोत, भारत माता की जय असं सर्वजण म्हणाले असते आणि सर्वजण असे सर्वसामान्य जनता ही इंग्रजांविरुद्ध लढली असती, त्यांच्या मनात ही भावना निर्माण झाली असती. असं नेतृत्व, भावना निर्माण करणारं नेतृत्व निर्माण झालं नाही, म्हणजे राष्ट्रव्यापी देशव्यापी नेतृत्व या लढ्याला लाभलं नाही. जे होते ते संस्थानिक होते, त्यांच्या संस्थानापुरचे ते नेते होते, तेच लढत राहिले आणि एकीकडे आमचं सैन्य लढत राहिलं. पण म्हणावं तसं मोठं नेतृत्व लाभलं नाही. ही यातली एक मुख्य उणीवेची बाब आहे. आता बघा गांधीजींचं उदाहरणार्थ 1921 साली गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन पुकारलं. या असहकार आंदोलनात काय झालं की ते देशव्यापी झालं. ते फक्त गांधीजींचा लढा राहिला नाही, तो असहकार लढा गांधीजींपुरता राहिला नाही, तर देशव्यापी लढा तो बनला. तो सर्वसामान्य जनतेचा असहकार लढा बनला. 1930ची दांडी यात्रा घ्या. दांडी यात्रा काय झाली, साबरमती ते फक्त
साबरमती ते दांडी अशी ती यात्रा होती. पण तशी ती यात्रा न राहता उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया, असा अख्ख्या देशभर नागरिकांचा तो लढा झाला. देशाच्या जनतेचा, सर्वसामान्य माणसांचा तो लढा बनला. 42च्या चले जावचं तसंच झालं. गोवलिया टँकवर गांधीजींनी इंग्रजांना चले जाव म्हटलं आणि सर्वसामान्य माणूस हा इंग्रजांना चले जाव म्हणू लागला. अगदी लहान मुलं, शिरीष कुमारसारखा एक 12-13 वर्षाचा मुलगा असेल की वृद्ध एखादी महिला असेल, स्त्री पुरुष लहान थोर कुठलाही भेद राहिला नाही, की शहर खेडे काही असं भेद राहिला नाही. गल्ली बोळातून लोक भारत माते की जय म्हणत आम्ही इंग्रजांना तर चले जाव म्हणत आहोत, इंग्रजांनी आता देशात त्यांचे निघून जावं, भारत माते की जय अशा घोषणा हे सर्वसामान्य नागरिक देऊ लागले. त्यामुळे हे लढे स्वतःचे न राहता ते देशाचे लढे झाले. गांधीजींपुरते लढाई न राहता ते देशाचे लढे बनले. तसंच वंगभंगाई चळवळ आहे. वंदे मातरम ही घोषवाक्य झालं, तो मंत्र झाला. हे मंत्र सर्वसामान्य माणसाला तो मंत्र बनला. सर्वसामान्य माणूस वंदे मातरम म्हणू लागला. देशभर इंग्रजांविरुद्ध संतापाची लाट उसळली. तेव्हा कोणताही लढा हा त्या देशापुरता, त्या फक्त भागापुरता, त्या नेत्यांपुरता, त्या प्रांतापुरता न राहता तो देशव्यापी बनावा लागतो. तरच तो लढा हा जिंकता येतो. त्यामुळे कोणताही लढा जिंकण्यासाठी, कोणतंही युद्ध जिंकण्यासाठी तिची भावना असते. राष्ट्रीयत्वाची भावना, एकजुटीची भावना, एकत्वाची भावना, अखंडत्वाची भावना, ही भावना सर्वात महत्त्वाची असते. हीच भावना जर आमच्याकडे नसेल तर तुम्ही युद्ध कसे जिंकणार आहात? आणि ही भावना जर संपूर्ण नागरिकांमध्ये असेल, देशाच्या नागरिक जनतेमध्ये असेल, सर्वसामान्य माणसांमध्ये असेल, तर तो लढा सर्वसामान्यांचा लढा होतो. आणि तो सर्वसामान्यांचा लढा झाला तरच तो तुम्ही लढा जिंकू शकता, तर तुम्ही अजिंक्य ठरता. तो देश अजिंक्य ठरणार आहे, तो देश अजेय राहणार आहे. या देशाला कुणी हरवू शकत नाही. थोडक्यात काय तर तुमचा लढा हा तुमचा स्वतःचा न राहता तो लढा सर्वसामान्यांचा झाला पाहिजे. तरच तुम्ही विजयी होऊ शकता, तुम्ही अजिंक्य राहू शकता. मंडळी, याच्यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय नोंदवा. आपलं मत नोंदवावं. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.